MSEB कंपनीच्या स्वतंत्र संचालिका नीता केळकर या आज कोल्हापूर दौऱ्यावर आल्या होत्या। यावेळी केळकर यांनी महावितरण मार्फत राबवण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना, प्रधानमंत्री मोफत सूर्यघर आणि सौर कृषी पंप या विषयावर पत्रकारांशी संवाद साधला। यावेळी त्यांनी प्रशासनामार्फत राबवण्यात येणाऱ्या या योजनेसंदर्भात माहिती दिली। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मी महावितरणचा आढावा घेण्यासाठी आले होते आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जो ड्रीम प्रोजेक्ट आहे सोलर पार्क आणि रूफटॉप सोलर हा प्रधानमंत्री मुफ्त सूर्यघर योजना, तर ह्या दोन योजनांचा जनतेने लाभ घ्यावा आणि यासाठी जी काही लागेल ती मदत आमचे सर्व वितरणचे सर्व अधिकारी करतील यासाठी हा प्रयत्न होता। आज जे सांगली कोल्हापूर जिल्ह्यामध्ये फक्त 5000 लोकांनीच रूफटॉप सोलरचा लाभ घेतला आहे, तो जास्तीत जास्त लोकांनी घ्यावा आणि ह्याला जी सबसिडी आहे 1 मेगावॅटला 30,000, 2ला 60,000 आणि 3 मेगावॅटला 78,000 आणि त्याच्या वरच्या मेगावॅटसाठी सुद्धा वरती नाही आहे, पण त्याच्यासाठी 60% व्याजदराने नॅशनलाइज बँकांचं कर्ज मिळतं। अगदी पत्र्याचं घर असेल त्यांना सुद्धा ही त्यांच्या छतावर सौर पॅनल बसवता येईल अशी योजना आहे। मग कोल्हापूर जिल्ह्यात आपल्या 44 उपकेंद्राजवळ 53 ठिकाणी साधारण 170 मेगावॅटचे सोलर पार्कचे प्रोजेक्ट चालू झालेत